नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षको, ऐनवेळी 2 टप्प्यात घ्याव्या लागलेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सांगता आज झाली आहे. आज नगर परिषद निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडलाय, मतदान पार पडलंय. 282 पैकी 24 ठिकाणचा अपवाद वगळता इतर ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाची आणि त्याचप्रमाणे सदस्यपदाची निवडणूक झाली आहे. अर्थात काही नगर परिषदांमधल्या सदस्यपदाच्या निवडणुका ह्या अजूनही बाकी आहेत. 20 तारखेला त्या होऊ घातल्यात. आज आपण पंचायत विशेषमध्ये याच पार्श्वभूमीवरती बोलणार आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत जे गेले काही दिवस या पंचायत दौऱ्यावर होते निवडणुकीच्या कव्हरेजसाठी. माझ्या उजव्या बाजूला आहे समृद्धी, त्यानंतर आहे संकेत आणि आहे राज. हे तिन्ही रिपोर्टर फील्डवर होते आणि आज मतदान झाल्यानंतर एकूणच या निवडणुकीची काय वैशिष्ट्ये राहिली आहेत त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. लाख मोलाची निवडणूक ठरली असं या निवडणुकीविषयी बोललं जाते, तशी चर्चा आहे. त्यामागचं नेमकं कारण काय ते देखील जाणून घेणार आहोत. सुरुवातीला जाऊयात संकेतकडे. संकेत, मी तुझ्याकडे यासाठी येतोय की ठीक आहे, मतदानाची टक्केवारी वगैरे वगैरे सगळं आता यथावकाश येत राहील, त्याच्यातले आकडे बदलत राहतील. नंतर आपल्याला माहिती आहे आरोप प्रत्यारोप, त्यातही काही शंका कुशंका. आपल्याला बोलायचं आहे की या निवडणुकीची काय वैशिष्ट्ये राहिली. कारण तू मला वाटतं बारामती परिसरात गेला होतास आणि ज्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं ती बारामती. अर्थात तिथली निवडणूक आता पुढे ढकलली आहे, ती 20 तारखेला होऊ घातली. पण या सगळ्या प्रचारादरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान काय साधारणपणे तुला जाणवलं की यस, इथलं काहीतरी वेगळं चाललंय? बारामती आणि माळेगाव या 2 निवडणुका प्रामुख्याने मी कव्हर केल्या. सोबत इंदापूर आणि दौंड हा सगळा पट्टा होता. पण माळेगावचं वैशिष्ट्य असं होतं की 2021ला माळेगावच्या ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं होतं आणि त्यामुळे ती पहिली माळेगावकरांसाठी होणारी निवडणूक होती. इथे जर आपण माळेगावमध्ये पाहिलं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याला रंजन तावरे आणि अजित पवार वेगवेगळे लढले. इथे मात्र त्यांची युती झाल्याचं पाहायला मिळालं. भाजप म्हणून सुद्धा इथं युती झाल्याचं पाहायला मिळालं आणि ते एकत्र लढताना पाहायला मिळालं. त्यामुळं सर्व पक्ष विरुद्ध अपक्ष अशी ती लढत तिथे माळेगावमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. आणि प्रामुख्याने जे तिथल्या मतदारांचा जो काही कौल होता तो यावेळी आम्ही या युतीला साथ न देता आम्ही अपक्षांच्या बाजूने राहणार आहोत आणि अपक्षांचं सरकार काय आम्ही इथं नगर परिषदेमध्ये आणणार आहोत अशा भूमिकेमध्ये माळेगावकर राहिल्याचं पाहायला मिळालं. बारामतीमध्ये तर भाजप पहिल्यांदा खरं तर 41च्या 41 जागा तिथे लढवत होतं आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा पॅनल, अशी तिहेरी लढत तिथे होताना पाहायला मिळाली. मात्र विकास कुठेतरी अजित पवारांनी ज्यावेळी केलाय तो कुठेतरी भिगवण रोडचाच केलाय, इंदापूरच्या आपल्या उद्योग भवन परिसरातलाच झालेला आहे किंवा अजितदादा जिथे राहतात तिथेच झालेला आहे. त्यामुळे आम्ही यावेळी काही वेगळ्या निर्णय घेऊ असा काही मतदारांचा कल होता. मात्र काही मतदार मात्र विकास करायचा असेल तर अजित पवारच आम्हाला हवेत, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मतदान करू असं म्हणत होते. आणि निवडणुकीपूर्वीच खरं तर 41 पैकी 8 जागा ज्या आहेत बारामतीतल्या त्या बिनविरोध झालेल्या होत्या. त्यामुळे फारशी अटीतटीची अशी निवडणूक बारामतीची राहिली नव्हती. बरोबर. बारामतीच्या बाबतीत म्हणजे आपण गेल्या निवडणुका जर बघितल्या, म्हणजे लोकसभा विधानसभा, तिथे जी लढत झाली खास करून अजित पवार विरुद्ध शरद पवार, म्हणजे पक्ष त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे घड्याळ विरुद्ध तुतारी वाजवणारा माणूस, अशी ती लढत झाली आहे. यावेळी चित्र काय तिथे होतं साधारणपणे? कारण काही ठिकाणी बोललं जात होतं की इथे दोघं कदाचित एकत्र येतील किंवा एकमेकांच्या चिन्हावरती देखील लढतील. काय जरा स्वरूप तिथलं आहे म्हणजे, आणि आहे याच्यासाठी म्हणतोय की अजून तिथली मला वाटतं निवडणूक ती पुढे ढकलली गेली असल्यामुळे, पण तिथलं साधारणपणे काय चर्चा खूप होत्या की काका पुतणे खरं तर ग्राउंड रूटलाच एकत्र येतील आणि मग अजित पवारांचे उमेदवार काही तुतारी चिन्हावर लढतील, तुतारीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढतील. प्रत्यक्षात मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही, कारण दोन्हीकडचे पॅनेल वेगवेगळे लढताना पाहायला मिळाले. अर्थात अजित पवारांकडून फार ताकद तिथं लावली गेल्याचं पाहायला मिळालं. तुलनेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार काहीसा कमीच राहिल्याचं तिथं पाहायला मिळालं किंवा मतदारांमध्ये फारशी चर्चा जी आहे ती शरद पवारांच्या पॅनेलची राहिल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यामुळं म्हणजे केवळ आपण उभा करायला पॅनल उभा केलाय अशी काहीची स्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राहिली. तिथल्या निवडणुकीत इतकी चर्चा माहिती आहे का तिथे ज्या युगेंद्र पवारांच्या लग्नाची आहे, म्हणजे तिकडे बारामतीमध्ये अजित पवार म्हणत होते आधी लग्न कोंडाण्याचं, तशा पद्धतीने अजित पवार सर्वदूर फिरत होते
आणि दुसऱ्या बाजूला योगेंद्र पवारचं लग्न तिथं होत होतं. सुप्रिया सुळे त्या लग्नामध्ये आपण पाहिलं की छान डान्स करताना नाचताना दिसत आहेत, लग्न एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्यांनी निवडणूक किती सिरियसली घेतली पण असू दे. आणि महत्वाचं त्या मतदानाला गेलं. मला वाटतं माळेगावमध्ये त्यांचं मतदान आहे का? माळेगाव नगर परिषदेच्या हद्दीतच कदाचित त्यांचं असू शकतं. ते पण एकदा बघायला लागेल. समृद्धी तुझ्याकडे येतो. तू कुठल्या भागामध्ये गेली होती? मला वाटतं इकडे लोणावळा, तळेगाव म्हणजे पारंपरिक बालेकिल्ला मला वाटतं भाजपचा राहिलेला होता काय, तळेगाव वगैरे भाग जो आहे. तर काय तिकडे स्थिती आहे? काय तुला वैशिष्ट्य जाणवली तिथली? सर, तळेगावचं सांगायचं झालं तर तळेगाव हा असा एकमेव त्या मावळ मधला एकमेव मतदारसंघ होता जिथे युती झालेली होती. जरी बाळा भेगडे आणि सुनील शेळके या दोघांमध्ये प्रचंड आत्ता जरी वैर असलं किंवा त्यांचं राजकीय वैर असलं आपण म्हणू शकतो, तरी सुद्धा तळेगाव मध्ये युती झालेली होती. युती असताना सुद्धा सुनील शेळकेंचे भाऊ सुद्धा उभे होते. मात्र ह्या दोन्ही वडगाव मावळ असेल किंवा लोणावळा असेल या दोन्ही ठिकाणी युती नसल्यामुळे कुठेतरी जास्त क्लिष्ट होतं सगळंच निवडणूक प्रक्रिया. यासाठी आपण म्हणू शकतो कारण स्थानिक पातळीवर झालेली युती ही फार किचकट होती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अगदी मनसे सुद्धा होतं, त्याचबरोबर RPI सुद्धा होतं युतीमध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं किचकट जास्त वाटली तिथली निवडणूक. पण दुसरीकडे प्रतिष्ठेची यासाठी होती कारण अर्थातच बाळा भेगडे आणि सुनील शेळके दोघेही एकमेकांच्या विरोधात होते. दोघांवरती त्या मतदारसंघाची जबाबदारी होती. पण सुनील शेळकेंनी जो काही कस लावला आपण म्हणू शकतो की ते प्रचंड फिरले त्या मतदारसंघात. ज्या दिवशी आपलाही त्या ठिकाणी दौरा झाला त्यावेळेस सुद्धा कंटिन्यू त्यांच्या सभा, दौरे, रॅली असं कंटिन्यू काही ना काही सुरू होतं. त्यामुळे कुठेतरी त्या सगळ्याचा प्रभाव नक्कीच पडेल. मात्र फक्त तळेगाव विषयी जर बोलायचं झालं तर आपल्याला माहितीये तळेगाव मधल्या मोठ्या प्रमाणात जागा ज्या आहेत त्या सगळ्या बिनविरोध झाल्या. त्यामुळे तिथल्या मतदारांमध्ये कुठेतरी त्याची एक खंत होती की 9 वर्षांनंतर बोटाला शाई लागणार होती, मात्र ती लागली नाही. आणि तुम्ही तुमचंच ठरवलं, तुम्ही कशावरून ठरवलं? आम्हाला विचारणं गरजेचं होतं मतदार म्हणून की तुम्हाला हा उमेदवार हवाय की नकोय. असं न विचारता थेटपणे त्यांनी हे सगळं बिनविरोध केल्यामुळे कुठेतरी जास्त आपण म्हणू शकतो की बोलता येत नव्हतं मतदारांना. मात्र आक्रोश होता, संताप होता, हे नक्की होतं. म्हणजे जे तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतं मोहोळमध्ये बरोबर, अनगरची म्हणजे एक प्रकारे सेटलमेंटच म्हणजे किंवा ऍडजस्टमेंट म्हणा, सेटलमेंट म्हणा असं त्याला म्हणता येईल. लोकांचा मतदानाचा हक्कच हिरावून घ्यायचा. मग तो एकतर जोर जबरदस्तीने किंवा दडपशाहीने किंवा मग एक प्रकारचं त्याला वेस्टर्न चढून की सलोख्याने कसं झालं असं ते झालं. पण लोकांच्या मनामध्ये ती खंत नक्की होते, खंत आहे. मला राजकडे राज, तू कुठल्या भागामध्ये फिरला आणि काय साधारणपणे तिथली वैशिष्ट्य तुला जाणवली, ज्याला हायलाइट्स म्हणता येईल या निवडणुकीची? सर, प्रामुख्याने मी जर पाहिलं तर भोर नगर परिषद असेल, वाई नगर परिषद असेल आणि त्याचबरोबर सातारा नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती मी कव्हर केलेली आहे. त्या भागामधल्या ज्यावेळेस मतदारांशी मी संवाद साधला त्यावेळेस तिथं असं लक्षात आलं की भोरमध्ये जर प्रामुख्याने जर पाहिलं तर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस संग्राम थोपटे काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधी उमेदवार जे होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर पाहिलं महायुतीचे उमेदवार म्हणून शंकर मांडेकर होते. आणि धक्कादायकरित्या त्या ठिकाणी संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. त्यानंतर ते थेटपणे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर कुठंतरी शंकर मांडेकर विरुद्ध संग्राम थोपटे अशी कुठेतरी शीतयुद्ध सातत्याने पाहायला मिळालेलं होतं. काही दिवस जे संग्राम थोपटेच्या सोबत होते, रामभाऊ आवारे जे सातत्याने संग्राम थोपटे यांच्या सोबत होते, त्यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो आहे तो अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहर कार्यालयामध्ये प्रवेश केला. आणि त्यानंतर आता भोर नगर परिषदेमध्ये जर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पाहिले तर रामभाऊ आवारे विरुद्ध भारतीय जनता पक्षाकडून संजय जगताप अशी लढत त्या ठिकाणी आहे. परंतु दुसरा एक मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने होता तो म्हणजे शंकर मांडेकर सातत्याने संग्राम थोपटे यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण भोरमधली जी सध्याची जी भाजप आहे ती मूळची भारतीय जनता पक्ष नाही तर ती थोपटे भाजप आहे असा आरोप त्यांनी केलेला होता. आणि त्याला उत्तर देताना त्यांनी सातत्याने म्हटलं की कुठेतरी व्यक्तिगत पातळीवरती माझ्यावरती टीका केली जाते असं आरोप जो आहे, असा खुलासा जो आहे तो कुठेतरी संग्राम थोपटे यांनी पलटवार तो शंकर मांडेकर यांच्यावरती केला होता. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा प्रचाराची सभा झाली त्या प्रचार सभेला प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा उत्तर दिलं होतं की बट ऑब्वियस आहे आता संग्राम थोपटे भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत, याचा अर्थ आता भाजपा म्हणजे थोपटे भाजपच आहे, म्हणजे भोरमधली जी भाजप आहे ती थोपटे भाजपच असणार असं त्यांनी प्रतिहल्ला केल्याचं पाहायला मिळतं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली होती की 1 नंबरचे नेते राज्यातले देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं कुठेतरी चंद्रकांत पाटील यांनी त्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं. तर दुसऱ्या बाजूला त्यावेळेस सायंकाळी शंकर मांडेकर यांची सभा होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ. तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की
अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे, अर्थमंत्री अजित पवार आहेत, ज्यावेळेस त्याचबरोबर पालकमंत्री आहेत, ज्यावेळेस खालून प्रस्ताव वर जाईल तेव्हाच मुख्यमंत्री सही करतील. असं कुठेतरी त्यांच्यामध्ये युद्ध भोर मतदारसंघामध्ये जे आहे नगर परिषद निवडणुकीमध्ये एकंदरीत पाहायला मिळालं. त्याचबरोबर त्या ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न असेल आणि वाहतुकीचा प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत होता. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तिथली जी मुलं आहेत त्यांना उद्योगासाठी कामधंद्यांसाठी कुठेतरी पुण्यामध्ये यावं लागतंय, त्यामुळे इथला MIDCचा प्रश्न सुद्धा निकाली काढावा अशी मागणी तेथील मतदार करताना पाहायला मिळाली होती. म्हणजे मतदार हा विचार करता ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे की विकासाचे मुद्दे, बेरोजगारी सारखा प्रश्न. नाहीतर आपण काय बघितलं की आता युती असू द्यात किंवा महायुती असू द्यात, महाविकास आघाडी, आपापसातलंच राजकारण इतकं सुरू आहे आणि त्याच्या तर चिंधड्या अक्षरशः म्हणजे काय शकलं उडालीत आपण संबंध. हे प्रातिनिधिक उदाहरण आणि आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट सर, त्या ठिकाणी अनेक वर्ष ज्या नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्याच नगर परिषदेमध्ये भोर नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार देता आलेला नाही. हे तिथलं वैशिष्ट्य होतं. म्हणजे हे विधानसभेनंतर झालेले जे बदल आहेत त्याचे हे परिणाम आहेत. म्हणजे वातावरणातल्या बदलाचे परिणाम जसं म्हणतो ना आपण, तशा पद्धतीनं हे म्हणावं लागेल. कारण जे विरोधी उमेदवार होते तेच भाजपमध्ये आले. तसंच मला वाटतं पुरंदरमध्ये पण झालेलं. संजय जगताप पण त्यांनी निवडणूक लढवली, पराभूत झाले आणि आता भाजपमध्ये आले, असं झालंय ना. त्यामुळे नगर परिषदमध्ये हे चित्र किंवा याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळाले असतील. काय तुझा अनुभव पुरंदर मधला? सर, पुरंदरमध्ये प्रामुख्याने येणाऱ्या ज्या दोन नगर परिषदांच्या निवडणुका आहेत, सासवड आणि जेजुरी नगर परिषद. तर या अगोदर संजय जगताप ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी काँग्रेस म्हणून ती निवडणूक कधीच लढली गेली नव्हती. ती निवडणूक संजय जगताप ही जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून लढवत होते. म्हणजे चेहरे काँग्रेसचे असायचे, उमेदवार काँग्रेसचे असायचे, बॅकिंग जे उमेदवारांना लागतं ते सगळं काँग्रेसचं असायचं, मात्र काँग्रेसचा पंजा तिथे नव्हता. यावेळी संजय जगताप भाजपमध्ये आल्यानंतर संजय जगतापांनी कमळाच्या चिन्हावर लढणं पसंत केलंय. म्हणजे जनमत विकास आघाडीचं रूपांतर भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं आहे. भाजप म्हणून ती निवडणूक ते लढताना पाहायला मिळत आहेत. या अगोदर जर आपण पाहिलं म्हणजे वर्षानुवर्ष सासवड नगरपालिकेची सत्ता असेल ती संजय जगतापांच्या घराण्याभोवतीच किंवा त्या परिवाराभोवतीच फिरताना पाहायला मिळते. इकडे जेजुरीमध्ये मात्र सोनवणे आणि बारभाई या दोन घराण्यांमध्ये प्रामुख्याने सत्तेच्या आदला बघा, म्हणजे 5 वर्ष सोनवणेंना मिळाली तर 5 वर्ष बारभाईंना मिळतात असं साधारणतः चित्र असतं. मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जनमत विकास आघाडीकडून विनाताई सोनवणे त्या तिथे नगराध्यक्ष होत्या आणि इकडे सासवडला मार्तंड बोंडे हे जनमत विकास आघाडीचे नगरसेवक होते. यावेळी मार्तंड बोंडे हे निवडणुकीच्या मैदानातच नाहीयेत, ते निवडणूकच लढवत नाहीयेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या संजय जगतापांच्या मातोश्री ज्या आहेत आनंदी काकी जगताप, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. नाही, हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कसं आहे की आपल्याच घराण्यात म्हणजे की घराण्याशिवाय आपण संबंध आपण आणि जे बोलतो आहोत ना, हे पुणे जिल्ह्याचं जे चित्र आहे ते संबंध राज्याचं प्रातिनिधिक चित्र आहे. म्हणजे सिंबलिक म्हणायला लागेल की एक जी वैशिष्ट्य जर आपण काढली की आपल्याच घरातल्या उमेदवाराला उमेदवारी देणे, मग आपापसात लढणे, महायुतीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढणे किंवा इकडचा एक आणि तिकडचा एक असे एकत्र येऊन लढणे. तर ही सगळी तुमच्याकडे काही मुद्दे म्हणजे तू जिकडे गेली होतीस तिकडे मुद्दे विकासाचे काही होते का? कारण आता तसा तळेगाव वगैरे भाग, लोणावळा पर्यटन स्थळ आहे, तळेगाव भाग इंडस्ट्रियल एरिया मोठा आहे, तिथे काही मुद्दे होते काय की फक्त बाळा भेगडे विरुद्ध सुनील शेळके किंवा ते दोघं एकत्र येणं त्यांची प्रतिष्ठा पणाला लागले किंवा प्रतिष्ठेची होती का विकासाची होती काय? सर, विकासाचे मुद्दे त्या ठिकाणचे खूप महत्वाचे आहेत. कारण वडगाव मावळ जो मतदारसंघ आहे त्यांना अजूनपर्यंत पिण्यासाठी शुद्ध पाणीच येत नाही. इतके वर्ष देश स्वतंत्र झाल्यापासून इतके वर्ष झालेत पण पिण्याचं पाणी त्यांना अजूनही शुद्ध केलेलं मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा विषय. त्यामुळे तिथे प्रत्येक मतदाराशी बोलताना प्रत्येक जण हेच म्हणत होता की जो मूळ म्हणजे अन्न वस्त्र निवारा आपण ज्याला म्हणतो ते पाणी तरी आम्हाला शुद्ध द्या. बाकी नाव तळेगाव, हा बरोबर नाव तळेगाव आहे तिथे आणि त्यामुळे पाणी सगळ्यात महत्वाचं. तळेगावचं म्हणायला गेलं तर तिथे खूप मोठा बाजार भरतो. म्हणजे अगदी आपल्या पुणे शहरात भरतात त्यापेक्षाही मोठा बाजार भरतो. पण त्या बाजाराला कुठली त्यांची हक्काची जागा नाहीये. कधी तो इकडे असतो कधी तिकडे असतो अशा पद्धतीने. त्यामुळे खूप शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्यांचं पोटपाणी त्याच्यावरती चालतं. अनेक ग्राहकांना सुद्धा त्या सगळ्याचा खूप आधार आहे त्या बाजारपेठेचा जो रविवारी भरतो, आठवडे बाजार असतो. मात्र त्यांना स्वतःची हक्काची जागा नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरीकडे लोणावळ्याचं सांगायचं झालं तर लोणावळ्यामध्ये असं झालंय की माणूस गेला तर त्याच्यासाठी स्मशानभूमीच नाहीये.
म्हणजे कुठे पाणी नाही तर कुठे म्हणजे माणसाला जिवंत राहण्यासाठी चांगलं पाणी नाही तर दुसरीकडे माणूस जर गेला तर त्याला त्याचे अंतविधी सगळे करण्यासाठी एक स्वतःचं चांगलं स्मशानभूमी त्यांच्याकडे नाहीये, त्यामुळे त्यावरती जास्त भर होता. दुसरीकडे लोणावळ्याचं सांगायचं झालं तर मला असं वाटतं पर्यटकांसाठी आपण जो लोणावळा नेहमी बघतो, आपल्यासाठीचा पर्यटकांसाठीचा लोणावळा वेगळा आहे आणि तिथल्या स्थानिकांचं लोणावळा वेगळा आहे. जेव्हा आपण बाहेर जातो तिथे जातो लोणावळ्यामध्ये आपल्याला खूप चांगले पॉश हॉटेल्स आणि रिसॉर्ट वगैरे पाहायला मिळतात. मात्र जेव्हा मतदारसंघामध्ये जातो तेव्हा खूप अगदी छोटी छोटीशी घरं आहेत, लहान लहानशा गल्लीबोळांमध्ये असणारी घरं आहेत आणि खूप मोठमोठे मुद्दे त्या ठिकाणचे सुद्धा आहेत. अगदी आपण जर सांगितलं तर तळेगावचं जर बोलायला गेलं तर तळेगावमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहच नाहीये, कुठेच नाहीये. तुम्ही कुठेही बाहेर फिरा नाही, म्हणजे ना लेडीज ना जेंट्स काहीच नाहीये. इतके बेसिक मुद्दे या मावळच्या 3ही पण मतदारसंघांमध्ये ते मुद्दे निवडणुकीचे मुद्दे बनतात का? म्हणजे प्रश्न असा की का केवळ प्रतिष्ठेची निवडणूक बनते असं मला म्हणायचं की आता विषय असा आहे की मतदार या सगळ्यावरती बोलतात पण उमेदवार बोलतात का हे सगळ्यात महत्वाचं. मला वाटतं वडगाव मावळ मधले तिथला जो मूळ मुद्दा आहे किंवा जर पाण्याचं मी म्हंटल, तिथे पाण्यापेक्षा जास्त तिथे एक मंदिर आहे, एका देवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि चांगलं मंदिर आहे. मात्र त्या मंदिराचा जीर्णोद्धार कोण कशा पद्धतीने करणार याच्यावरती तिथे जास्त राजकारण केलं जात आहे आणि मग जे आमच्या देवाचा जीर्णोद्धार करून देतील त्यांना आम्ही मतदान करू वगैरे अशा पद्धतीने सुद्धा काहींचे म्हणजे मतदारांच्या अपेक्षा काय हा देखील एक अभ्यासाचा विषय आहे. आणि म्हणून म्हणजे जसं आता मी म्हटलं की आपण की लाख मोलाची निवडणूक झाली, जी चर्चा आहे म्हणजे कुठे कुठे कधी पारावर कधी बसमध्ये प्रवास करताना की सगळीकडे जी चर्चा आहे आपण म्हणतो कुजबूज असते, एक एक मत जे आहे ते लाखाला म्हणजे एकूणात विचार केला तर आर्थिक अर्थाने लाख मोलाचं ठरलंय असं देखील बोललं जात आहे. आता आपल्याकडे आपण काही जाऊन कुणाला बघितलं नाही कुणाच्या हातात काय देतं ते, पण अगदी देवदर्शन यात्रा ते लक्ष्मी दर्शन अशा पद्धतीचं खरोखर काय स्थिती होती. खर्चिक निवडणूक झाली उमेदवाराच्या दृष्टिकोनातनं किंवा मतदार पण काय साधारणपणे विचार करत होते. तुला काय जाणवलं? मग तिघही तुम्ही याच्यावरती बोला. कारण सर सातत्याने जर पाहिलं तर ही निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ही निवडणूक जी आहे ती ओळखली जाते. परंतु प्रामुख्याने रिसेंटली काही 2-3 दिवसांमधल्या जर आपण घडामोडी पाहिल्या मालवण मधले विशेषतः, तर थेटपणे निलेश राणे जे की आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे आणि थेटपणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी थेटपणे स्ट्रिंग ऑपरेशन केलं आणि त्याचं फेसबुक लाईव्ह करत कशा पद्धतीने पैसे वाटले जातात असा आरोप त्यांनी केला होता. आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि थेटपणे त्यांनी रवींद्र चव्हाण जे की भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आरोप केलेले होते. जेव्हा रवींद्र चव्हाण येतात तेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात असा त्यांनी आरोप केला होता. आणि एकंदरीत जर पाहिलं तर अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप मित्र पक्षांमध्येच होताना पाहायला मिळालेला आहे. पण काही ठिकाणी तर सगळेच पक्ष आहे. म्हणजे मला वाटतं की एकाने जायचं आणि त्याच्या पाठोपाठ दुसऱ्याने किंवा हा एका गल्लीत तर दुसरा दुसऱ्याच्या गल्लीत आणि छानपैकी खुलेआम वाटप सुरू होतं असं बोललं जातं, असं ऐकायला मिळतंय. खरोखर तुम्हाला काही तसं ऐकायला मिळालं का? ऐकायला मिळालं असेल, आपण बघितलं नाही पण ऐकायला मिळालं का असं काही? सर प्रामुख्याने मी जे मतदार म्हणजे नगर परिषदा नगरपालिका कव्हर केल्या होत्या या सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या महत्वाच्या नगर परिषदा नगरपालिका होत्या ज्यांची नेहमी चर्चा होताना पाहायला मिळते. इंदापूर आणि दौंडमध्ये जर बोललो तर मतदार उघडपणे हे सांगताना पाहायला मिळालेले होते की शेवटच्या 2 दिवसांमध्ये मताला जो चांगला भाव फुटेल त्याची सत्ता इथं येताना पाहायला मिळणार आहे. आता तो भाव नेमका कोणत्या माध्यमातून फुटणार होता हे मात्र कोणी सांगितलं नाही. इकडे सासवड आणि जेजुरीमध्ये सुद्धा प्रामुख्याने शेवटच्या 2 दिवसात आमच्या मताला भाव ठरवला जातो किंवा आम्हाला काहीतरी आश्वासनं दिली जातात आणि त्यानंतर मग निवडणुका ज्या आहेत त्या फिरताना पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही आज कौल घेताय त्या कौलाच्या बरोबर वेगळा निकाल काहीतरी तुम्हाला पाहायला मिळू शकतो असं म्हणणारे काही मतदार होते किंवा काही मतदार नाही तुम्ही जे म्हणताय किंवा जो कौल आत्ताचा आहे तसाच सगळा निकाल लागताना पाहायला मिळू शकतो. मात्र 2017 नंतर आत्ता निवडणूक होताना पाहायला मिळत होती, त्यामुळे अनेक अर्थानं लाख मोलाचीच ही निवडणूक ठरली. म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे की शहरामध्ये किंवा पूर्वी काय असायचं की विशिष्ट असे पॉकेट असायचे की तिथे अशा प्रकारच्या तक्रारी यायच्या किंवा आरोप व्हायचे की अमुक ठिकाणी पैसे वाटतायत, मग वस्ती भाग असू द्यात किंवा विशिष्ट समुदायात जिथे राहतो तिथला, इथे नगर परिषदेला सरसकट असं देखील किंवा मग तो कोण आहे, शिक्षित आहे अशिक्षित आहे, महिला आहे पुरुष आहे, कुठल्या वयोगटातला आहे, नोकरी करणार आहे मजुरी करणार आहे, सरसकट मग ते आणि काहीतरी त्याचा दर जसं यांनी सांगितलं की रेट ठरलेला होता. म्हणजे काय कोण म्हणत होतं 5,000, कोणी 6,000, कोणी 10,000. तर हे
तुला काय ऐकवत आलं तिकडे तर खूप म्हणजे सदन प्रदेश आहे तू जिकडे हो. फिरले ते. तो प्रदेश फार सदन आहे. मात्र मला एक जाणवलं की ज्या दिवशी आम्ही तिथे गेलेलो होतो त्या दिवशी तिथे एका मोठ्या नेत्यांची सभा होती आणि जवळपास 3ही मतदारसंघ म्हणजे मावळ मधले हे 3ही नगर परिषद आणि नगरपंचायत 3ही लोक इतक्या मोठ्या प्रमाणात बसेस भरून एकाच सभेला गेलेले होते की आम्ही जेव्हा गेलो तेव्हा संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः माणसंच नव्हती गावांमध्ये, पूर्ण घरं बंद होती. 3ही कडचे लोक जमून एकाच मतदारसंघाच्या सभेला नेलेले होते. अर्थात नेलेले यासाठी म्हणू शकतो कारण खूप मोठं ग्राउंड होतं आणि बसेस भरून लोक आलेले होते. दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर अगदी लोणावळ्यामध्ये वगैरे जर बघितलं तर खूप म्हणजे तिथं असं आहे की संध्याकाळच्या वेळेस प्रत्येक पक्ष प्रत्येक तिथला जो उमेदवार आहे नगरसेवक पदाचा सगळेजण आपापल्या रॅली काढतात आणि सगळे रॅली काढतात. सगळ्यांचे आपापले कार्यकर्ते आणि आपापले ठरलेले मतदार त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे घरात कुणीच नसतं. म्हणजे रॅली कुणासाठी कुणाचा प्रचार करतो हे नाही कारण सगळे एकमेकांच्या इथून फिरत असतात फक्त, पण घरांमध्ये कुणीच नसतं. सगळे असतात ते उमेदवारांच्या मागे असतात. अशा पद्धतीचं एक वातावरण होतं. पण म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जे सोबत फिरतायत इतके दिवसभर जे मतदार सोबत फिरतायत ते असेच सोबत फिरत नाहीत कुणाच्याही, किंवा आपली सगळी कामं सोडून कुणी कुणाच्या मागे असं सहजपणे फिरत नसतं. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर या सगळ्या मागे मोठं अर्थकारण आहे हे तर सहज म्हणजे कुणालाही जाणवू शकतं. पण तिथे मताला किती किंमत मिळालीये वगैरे हे जेव्हा मी गेले होते तेव्हापर्यंत तसं काही ठरलेलं नव्हतं कदाचित. आणि ते लोक अर्थात जसं मी म्हटलं की चर्चा आहे, ऐकायला मिळते, कुजबूज आहे. आणि असंही बऱ्याचदा म्हणजे तू जसं म्हटलं की सभेला मोठ्या संख्येने लोक होते, उद्याच्याला दुसऱ्या मैदानावरती दुसऱ्या नेत्याची किंवा दुसऱ्या पक्षाची सभा असेल तर तिथे तीच गर्दी कदाचित पाहायला मिळू शकते. हे दुर्दैव आहे, म्हणजे लोकशाहीचं हे दुर्दैव आहे. कशामुळे ही परिस्थिती उद्भवली याचा आपल्याला गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ठीक आहे, आपण सुदृढ लोकशाहीच्या दिशेने किंवा मतदानाचा हक्क आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने दिलेला आहे असं आपण केवळ म्हणायचंच की या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये स्वतःला अडकून घ्यायचं याचा आता विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. जसं मी आता बोलत असताना की कुणाचं किती मत विकलं गेलं, किती रुपयांना विकलं गेलं हा प्रश्न गौण आहे. मग 1 रुपया असू द्यात की 10,000 रुपये असू द्यात, मत विकलं जाणं, मतांची खरेदी विक्री होणं हे खरोखर नामुष्की आहे. हे खूप वाईट आहे. ही गोष्ट आपण या निमित्ताने ध्यानात ठेवूयात आणि बघूयात आता निकाल काय येतात. आणि जसं मी म्हटलं की हे प्रातिनिधिक होतं, म्हणजे पुणे जिल्ह्यात माझे सहकारी हे फिरले ग्राउंड रिपोर्ट. सातारामध्ये सातारा विसरायला नको कारण सातारामध्ये जर पाहिलं तर कायम उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे अशी जी आहे ती लढत पाहायला मिळायची. पण यावेळेस जर पाहिलं तर दोघ्या राजांचं कुठेतरी समेट झालं आणि दोघांनी एकच पॅनल दिलं. त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली नव्हती, परंतु ती सातारामध्ये झालेली होती. तिथे महायुती म्हणून सर्वच घटक पक्ष एकत्र होते आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी असे होते, परंतु महाविकास आघाडीला उमेदवारच देता आलेले नाही. आणि ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार दिलेले होते, अपक्ष उमेदवार दिलेले होते काही, ते अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर त्यांना कुठेतरी भूमिगत व्हावं लागलेलं होतं. एवढा त्यांच्यावरती दबाव होता असं तेथील स्थानिक पत्रकार सांगताना पाहायला मिळालेले होते. आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने जे मुद्दे होते सर ते होते की त्या ठिकाणी MIDCचा प्रश्न होता आणि त्या ठिकाणचा तो दुसरा एक मतप्रवाह होता की इथं राजे जे सांगतील तिथं तेच होईल. म्हणजे लोकशाहीचे मुद्दे जे आहेत ते एकीकडे होते आणि दुसरं राजे जे सांगतील तेच तिथं सातारा नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी नगरपालिका आहे. तितकाच गंभीर आहे. खरं तर संस्थानं खालसा झालेले, संस्थानं ही आता राहिलेली नाहीयेत. आपण सन्मान म्हणून म्हणजे राजेंना राजे म्हणतो, छत्रपती म्हणतो, तो त्या घराण्याचा सन्मान म्हणून आपण म्हणत असतो किंवा तो मान देत असतो. पण ही जर अशी सरंजामशाही असेल तर ती निश्चितच लोकशाहीमध्ये मान्य नाही. आणि जे उमेदवारी अर्ज अपक्ष मागे घेत होते ते रडत होते असले पत्रकार आणि स्थानिक लोक सांगत होते. अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती सातारा नगरपालिकेमध्ये होती सर यावेळी. आणि सोलापूरमध्ये जे प्रकरण अनगरचं जे आहे ते तर आणखीनच म्हणजे वेगळं. आणि तिथे कोण म्हणजे ज्यांनी कोणी घडवून आणलं, ज्यांच्यावर टीका होते त्यांना तर लोक मालक म्हणतात. म्हणजे लोकशाहीमध्ये आज मालक असण्याचं कारण काय? किंवा कोणीतरी जर मालक असेल तर कोणीतरी नोकर व्हायचंय, ही त्या मागची प्रवृत्ती आहे. हे ध्यानात घ्यायला पाहिजे. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहे. मी जसं म्हटलं की पहिल्या टप्प्याची सांगता आज झालेली आहे. 21 तारखेला निवडणुकीचे निकाल येतील. 20 तारखेला दुसऱ्या टप्प्यातल्या म्हणजे ज्या राहिलेल्या आहेत. आता हा एक गोंधळ आणखीन वेगळा आहे. म्हणजे काय निवडणूक आयोग सांगतं आणि काय त्याच्यावरती प्रतिक्रिया, हा आणखीनच वेगळा चर्चेचा विषय. पण मैदानावरती काय घडत होतं, प्रत्यक्ष रणभूमीवरती काय घडत होतं आणि त्याची काय वैशिष्ट्ये होती ते आज आपण जाणून घेतलंय.
आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. माझ्या सहकाऱ्यांना खरोखर मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं. तुम्ही खरोखर छान अशी माहिती इनपुट्स दिले. प्रेक्षक प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा अर्थ काढेल. धन्यवाद.